नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं आज पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मित्रांनो, आज आपण एक महत्वाचं या ठिकाणी सेशन करत आहोत, ज्यामध्ये मी मागेच तुम्हाला सांगितलंय की स्टेट बोर्ड जे पुस्तक आहे इयत्ता 11वीचं, ज्या पुस्तकाचं नाव आहे ते म्हणजे या ठिकाणी महाराष्ट्राचा इतिहास. तर लक्षात घ्या, या महाराष्ट्राच्या इतिहासावर एक महत्वाची जी लेक्चर सिरीज आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे, तर त्या लेक्चर सिरीज मध्ये आज आपण पहिलं प्रकरण त्यातला दुसरा भाग जो आहे तो आपण इथे या ठिकाणी पाहणार आहोत. यापूर्वी आपण पहिला भाग या ठिकाणी पाहिलेला आहे. आता आपल्याला या टॉपिकचा दुसरा भाग जो आहे तो इथे या ठिकाणी पाहायचा आहे. तर सुरू करूया आपण आजचं महत्वाचं सेशन. तर शेवटपर्यंत हे लेक्चर या ठिकाणी पहा आणि आपल्या मित्रांना देखील या लेक्चरची जी लिंक आहे ती तुम्ही या ठिकाणी शेअर करा. आणि आपलं हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे जे आपलं युट्यूब चॅनल आहे ते जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, ही तुमची जबाबदारी आहे. कारण तुम्हाला परीक्षेसाठी आवश्यक असणारा कंटेंट मी तुम्हाला इथं उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे. तेव्हा सुरू करूया आजचं महत्वाचं सेशन. आता पहा मित्रांनो, इथं आपल्याला पाहायला भेटतं की या सेशन मध्ये आपल्याला इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन, ताम्रपाषाण युग आणि त्याचबरोबर महापाषाण युग या 3 महत्वाच्या घटकांवर आपल्याला इथे या ठिकाणी काम करायचंय. आणि त्यानंतर मग आपण सातवाहनांवर एक लेक्चर करूया, सातवाहन वाकाटक, आणि त्यानंतर राष्ट्रकूट, चालुक्य वगैरे जे काही आहेत ते आपण नंतरच्या सेशन मध्ये या ठिकाणी करूया. आता इथं आपल्याला पाहायला भेटतं सिंधू संस्कृतीच्या संदर्भामध्ये आपल्या इयत्ता 11वीच्या पुस्तकामध्ये माहिती दिलेली आहे. आणि इथं म्हटलेलं आहे की त्या काळामध्ये हा सिंधू संस्कृतीचा जो कालखंड आहे, हा कालखंड कधी आहे तर इसवी सन पूर्व 2500 वर्षांपासून ते साधारणतः इसवी सन पूर्व 1700 वर्षांपूर्वीचा कालखंड हा इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचा कालखंड म्हणून या ठिकाणी संबोधला जातो. आता इथं म्हटलेलं आहे की सुमारे 5000 वर्षांपूर्वी जगातील 4 नद्यांच्या किनारी मानवी संस्कृती या ठिकाणी निर्माण झाली होती. जगामध्ये 5000 वर्षांपूर्वी 4 महत्वाच्या नद्या आहेत, तर त्या महत्वाच्या नद्यांच्या किनारी 4 महत्वाच्या संस्कृती जन्माला आल्या होत्या. मग त्या कोणत्या संस्कृती आहेत त्या आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि लक्षात घ्या, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात जोड्या जुळवाला, की प्राचीन काळामध्ये की ज्या काही नद्यांची प्राचीन काळातील नद्यांची नावं आणि त्या नद्यांच्या काठी कोणती संस्कृती जन्माला आली, असे प्रश्न येऊ शकतात. म्हणजे इथं पाहायला भेटतं टायग्रीस आणि त्याचबरोबर युक्रेटिस नदी जी आहे, तर त्या टायग्रीस आणि युक्रेटिस नदीच्या किनारी ही मेसोपोटेमियन संस्कृती जन्माला आल्याचं दिसून येतं. ज्या मेसोपोटेमियन संस्कृतीचा व्यापार जो आहे हा सिंधू संस्कृतीच्या लोकांशी या ठिकाणी सुरू होता असं एकंदरीत पाहायला भेटतं. याचबरोबर नाईल नदी जी आहे, तर त्या नाईल नदीच्या किनारी इजिप्त संस्कृती या ठिकाणी जन्माला आल्याचं एकंदरीत दिसून येतं. याचबरोबर सिंधू संस्कृती जी आहे, तर त्या सिंधू संस्कृतीच्या किनारी किंवा सिंधू नदी जी आहे त्या सिंधू नदीच्या किनारी सिंधू संस्कृती जी आहे, तर ती सिंधू संस्कृती या ठिकाणी उदयास आली. आणि याचबरोबर चीनमध्ये जी हो हँग नदी आहे, हो हँग हो नदी जी आहे, तर त्या हो हँग हो नदीच्या किनारी चीनी संस्कृती या ठिकाणी जन्माला आलेली आहे. या प्रकारची माहिती या ठिकाणी मिळते. म्हणजे या 4 महत्वाच्या नद्या आणि त्या 4 महत्वाच्या नद्यांच्या किनारी अत्यंत प्राचीन काळामध्ये कोणत्या संस्कृतीचा जन्म झाला याबद्दलची माहिती इथे या ठिकाणी दिलेली आहे. आणि लक्षात घ्या, ही जी मेसोपोटेमिया संस्कृती जी आहे, जी टायग्रीस आणि युक्रेटिस या नदीच्या किनारी जन्माला आलेली आहे, तर या संस्कृतीचा इंडस व्हॅली सोबत या ठिकाणी किंवा सिंधू संस्कृती सोबत या ठिकाणी व्यापारी संबंध होते, हे पण या ठिकाणी आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता इथं दिलेलं आहे सिंधू संस्कृती. लक्षात घ्या, या सिंधू संस्कृतीचा शोध कसा लागला याबद्दलची एक माहिती या आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिल्याचं एकंदरीत दिसून येतं. लक्षात घ्या मित्रांनो, पाहायला असं भेटतं की सिंधू संस्कृतीचं उत्खनन झालं 1920 ला खऱ्या अर्थानं. म्हणजे खऱ्या अर्थानं सिंधू संस्कृती जी उजेडामध्ये आली ती 1920 साली या ठिकाणी आली. मात्र त्याचा शोध कसा लागला याबद्दलची थोडी इन्फॉर्मेशन इथे या ठिकाणी दिलेली आहे. इथं पाहायला भेटतं सिंधू संस्कृतीचा सर्वात पहिला उल्लेख हा चार्ल्स मेसन यांनी सन 1826 मध्ये केला, या प्रकारची माहिती या ठिकाणी देण्यात आली. म्हणजे चार्ल्स मेसन किंवा चार्ल्स मोरसन, काही पुस्तकामध्ये मोरसन म्हटले, आपल्या या पुस्तकामध्ये मेसन म्हटलंय. तर चार्ल्स मोरसननं सन 1826 ला या संस्कृतीचा सर्वप्रथम उल्लेख केल्याची माहिती या ठिकाणी मिळते. आता काय नेमकं झालं होतं, हा चार्ल्स मोरसन त्या काळामध्ये पंजाब लाहोर या प्रांतामध्ये जे शीखांचं राज्य होतं, तर त्या शीखांचा जो महान राजा होता त्याचं नाव होतं
महाराजा रणजित सिंह, तर त्या महाराजा रणजित सिंहला हा चार्ल्स मोर्सन या ठिकाणी भेटायला गेला, तेव्हा त्याला त्या भागामध्ये भग्न शहरांचे अवशेष या ठिकाणी सापडले आणि मग त्यानं या भागामध्ये सिंधू नदीच्या किनारी ही संस्कृती असल्या कारणामुळे त्याला सिंधू संस्कृती असं नाव यांनी त्या ठिकाणी चार्ल्स मोर्सनला दिल्याचं एकंदरीत दिसून येतं. पुढे पाहायला भेटलं, इथं म्हणलेलं आहे की सिंधू संस्कृतीची खरी ओळख 1920 ते 1921च्या साली लाहोर मुलतान रेल्वेसाठी खोदकाम करताना सापडलेल्या विटा, त्याचबरोबर मुद्रा इतर पुरातत्वीय अवशेषांमुळेच झाली, या प्रकारची माहिती इथं दिलेली आहे. आता बघा, एक महत्वाचा मिसिंग गोष्ट याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटते, म्हणजे इयत्ता 11वीच्या पुस्तकात जे गोष्टी आहे त्या तर मी तुम्हाला सांगतोय, परंतु याही आधी काही महत्वाच्या घडामोडी घडल्या होत्या, त्याची पण माहिती मला तुम्हाला सांगणं या ठिकाणी गरजेचं या ठिकाणी वाटतं. आता सर 1826 ची माहिती चार्ल्स मोर्सनचं नाव इथं दिलेलं आहे, हे बरोबर आहे, परंतु लक्षात घ्या सन 1871-72च्या दरम्यान एक महत्वाची संस्था भारतामध्ये स्थापन झाली, जिचं नाव होतं आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया. या आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचा पहिला डायरेक्टर जो होता त्याचं नाव होतं अलेक्झांडर कॅनिंघम. तर कॅनिंघमने देखील या संपूर्ण भागामध्ये म्हणजे लाहोर पंजाबच्या भागामध्ये दौरा केला आणि त्याला तिथे या ठिकाणी काही अवशेष या ठिकाणी सापडली, काही नाणी तिथे या ठिकाणी सापडली. तर त्या नाण्यांच्या आधारावर त्याने असं कयास या ठिकाणी काढला की ही जी संस्कृती होती, ही संस्कृती ही इसवी सनाच्या 4थ्या शतकापासून ते 7व्या शतकातील असावी, त्या प्रकारची भूमिका ही अलेक्झांडर कॅनिंघमनं घेतली होती असं दिसतं. मात्र जेव्हा 1920 ला या आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचा डायरेक्टर हा सर जॉन मार्शल या ठिकाणी बनला, त्यानंतर मग पाहायला भेटतं की या भागाचं उत्खनन करायला सुरुवात झालेली आहे असं एकंदरीत दिसतं. तर लक्षात घ्या, सर जॉन मार्शलचं नाव इथं दिलेलं आहे. तर सर जॉन मार्शल, रखवालदास बॅनर्जी, दयाराम साहनी आणि माधव स्वरूप वत्स यांनी हे जे पुरातत्व विद्वान होते, तर त्या पुरातत्व विद्वानांनी इथं अत्यंत परिश्रमपूर्वक उत्खनन केलं आणि त्यामुळं ही संस्कृती जी आहे, ही संस्कृती उजेडामध्ये आली, या संस्कृतीचा शोध लागला, त्या प्रकारची माहिती इथं दिलेली आहे. इथं म्हणलेलं हे जे दयाराम साहनी आहे, या दयाराम साहनीनं सन 1921 ला या संस्कृतीमधलं सर्वात पहिलं शहर शोधून काढलं. त्या शहराचं नाव आहे हडप्पा आणि म्हणून मग या सिंधू संस्कृतीला हडप्पा संस्कृती या नावानं देखील या ठिकाणी संबोधलं जातं. हा एक महत्वाचा मुद्दा आपण इथे या ठिकाणी लक्षात ठेवा. म्हणजे सिंधू संस्कृतीला हडप्पा संस्कृती का म्हणतात, कारण हडप्पा हे उत्खननामध्ये सापडलेलं पहिलं शहर या ठिकाणी आहे आणि ज्याचं उत्खनन दयाराम साहनींनी केलेलं आहे. आणि त्याचबरोबर रखवालदास बॅनर्जी जे आहे, ते रखवालदास बॅनर्जी मोहनजोदडो या शहराचं उत्खनन या ठिकाणी करताना एकंदर दिसतं. तर उत्खननामध्ये सापडलेलं पहिलं शहर हे हडप्पा असल्या कारणामुळं या संस्कृतीला हडप्पा संस्कृती या नावानं पण संबोधलं जातं. हा एक महत्वाचा मुद्दा आपण इथे या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता पहा, पुढे म्हणलेलं आहे या सिंधू संस्कृतीचा शोध लागला, तर त्याबद्दलची अजून काही महत्वाची माहिती आहे का, तर हडप्पा हे शहर सिंधू संस्कृतीत सर्वप्रथम उत्खनाचे स्थळ असल्यामुळं याला हडप्पा संस्कृती म्हटलं. हे जसं मी आता सांगितलं तसं इथे या ठिकाणी नमूद केलेलं आहे. आता याचा स्थान आणि याचा विस्तार हा कुठून कुठपर्यंत झालेला आहे ते आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. तर तुम्हाला परीक्षेमध्ये यावर पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की सिंधू संस्कृतीचा विस्तार आणि त्याचं स्थान काय आहे, तर त्याच्या जोडा जुळवा असे प्रश्न येऊ शकतात. तर लक्षात घ्या, पूर्वेकडे आलमगीरपूर आहे, पश्चिमेकडे सुतका जेंडोर आहे. सुतका जेंडोर म्हणजे आजच्या बलुचिस्तानच्या भागामध्ये ते सुतका जेंडोर तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतं. दक्षिण जर आम्ही या ठिकाणी पाहिला तर दक्षिण मध्ये तुम्हाला या ठिकाणी दायमाबाद आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये अहमदनगरचं जे लोकेशन पाहतो आपण, अहमदनगर धुळे, तर त्या भागामध्ये दायमाबाद नावाचं ठिकाण आहे, जे सिंधू संस्कृती दक्षिणेकडचं शेवटचं टोक या ठिकाणी आहे. आणि उत्तरेकडे या ठिकाणी जम्मू मधलं मांडा हे ठिकाण आपल्याला पाहायला भेटतं. तर लक्षात घ्या, पूर्वेकडे आलमगीरपूर, पश्चिमेकडे सुतका जेंडोर, उत्तरेकडे मांडा आणि दक्षिणेकडे जर आम्ही पाहिलं तर दक्षिणेकडे आहे महाराष्ट्रातला दायमाबाद. तर या भागामध्ये ही संस्कृती विस्तारलेली होती असं एकंदरीत दिसून येतं. आता हिचा विस्तार किती किलोमीटरचा आहे त्याबद्दलची माहिती आपण पाहूया. तर पूर्व पश्चिम विस्तार याचा जर आम्ही पाहिला, तर तो 1600 किलोमीटरचा या ठिकाणी आहे. पूर्व पश्चिम विस्तार 1600 किलोमीटरचा आहे आणि दक्षिण उत्तर जर विस्तार आम्ही या ठिकाणी पाहिला तर तो 1100 किलोमीटरचा या ठिकाणी पाहायला भेटतो. ठीक आहे.
तर 1600 किलोमीटरचा पूर्व पश्चिम विस्तार आणि 1100 किलोमीटर उत्तर दक्षिण विस्तार, तर एवढा याचा या ठिकाणी विस्तार झाल्याचं एकंदर दिसतं. आणि इथं म्हणलेलं आहे की इथे या ठिकाणी म्हणलेले आहे की एकूण भारताच्या भूभागाचा किती टक्के भूभाग किंवा किती भूभाग या सिंधू संस्कृतीने व्यापलेला आहे त्याची पण माहिती इथे दिलेली आहे. साधारणतः 12,99,600 चौरस किलोमीटर एवढा मोठा भूभाग जो आहे हा भारताचा एवढा मोठा भूभाग या सिंधू संस्कृतीने व्यापलेला होता, त्या प्रकारची माहिती इथं दिलेली आहे. लक्षात घ्या, 12,99,600 चौरस किलोमीटरचं भूक्षेत्र हे या ठिकाणी या सिंधू संस्कृतीनं व्यापलेलं होतं, या प्रकारची माहिती या ठिकाणी दिलेली. मग याच्यामध्ये कोणकोणते महत्वाचे शहर आणि कुठून कुठपर्यंत या ठिकाणी आहे त्याबद्दलची इथं माहिती दिलेली आहे. मग त्यामध्ये पंजाबचा भाग आहे, राजस्थानचा भाग आहे, गुजरातचा भाग आहे, बलुचिस्तान आहे, हरियाणा आहे आणि महाराष्ट्र आहे. या भागापर्यंत ही सिंधू संस्कृती आणि तिचे अवशेष या ठिकाणी होते, या प्रकारची माहिती इथे या ठिकाणी दिल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. आता पहा, आपल्याला पाहायला भेटतं इथं दिलेली आहे सिंधू संस्कृतीची वैशिष्ट्य. तर सिंधू संस्कृतीची काय काय महत्वाची वैशिष्ट्य आहे त्याबद्दलची माहिती इथं आपल्याला दिल्याचं एकंदरीत दिसून येतं. आता पहा, या सिंधू संस्कृतीच्या वैशिष्ट्यांमध्ये आपण पाहूया की सिंधू संस्कृती ही ताम्र पाषाण युगीन संस्कृती या ठिकाणी आहे असं म्हटलेलं आहे. ताम्र पाषाण संस्कृती. आता जरी आपल्या इयत्ता 11वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये ही सिंधू संस्कृती ताम्र पाषाण संस्कृती होती असं म्हटलं असलं तरी लक्षात घ्या, या संस्कृतीला तसं पाहिलं तर कांस्य युगीन संस्कृती या ठिकाणी म्हटलं जातं. तर कांस्य धातूची इथे या ठिकाणी खेळणी, कांस्य धातूच्या मूर्त्या इथे बनवल्याचं एकंदरीत दिसतात, म्हणून मग याला कांस्य युगीन संस्कृती म्हटलं जातं. हा पण एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. नाहीतर काय होईल की जर का पेपरला प्रश्न आला आणि त्याच्यामध्ये ताम्र पाषाण नसेल आणि मग कांस्य युग असेल तर तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे. तर कांस्य युगीन संस्कृती ही संस्कृती मानली जाते, कारण कांस्य धातूच्या भांडी, कांस्य धातूच्या मूर्त्या इथे या ठिकाणी आढळल्याचं पाहायला भेटतं. ही एक नागरी व व्यापार प्रधान संस्कृती आहे. तर लक्षात घ्या, भारताचं पहिलं जर सिव्हिलायझेशन कुठं झालं तर इंडस व्हॅलीमध्ये, पहिलं अर्बनायझेशन कुठं झालं तर ते इंडस व्हॅलीमध्ये, म्हणजे शहरीकरण जे आहे ते शहरीकरण इथे आपल्याला पाहायला भेटतं. नगर व्यवस्था इथे या ठिकाणी पाहायला भेटतं आणि विशेष म्हणजे व्यापार प्रधान संस्कृती आहे असं इथं म्हटलेलं आहे. म्हणजे या भागामध्ये व्यापार चालत होता, कॉइन्स या ठिकाणी होते आणि त्याचबरोबर इथे या ठिकाणी शेतीसोबत व्यापार चालत असल्या कारणामुळं हा व्यापार देशीय आणि अंतर्देशीय अशा दोन्ही स्वरूपामध्ये होता. हे याचं वैशिष्ट्य या ठिकाणी आहे. सिंधू संस्कृतीमध्ये सामाजिक आणि धार्मिक वैमनस्यांचा अभाव हे या ठिकाणी दिसून येतं. म्हणजे इथे तुम्हाला सामाजिक आणि धार्मिक वैमनस्य या ठिकाणी दिसून येत नाही. तसं आजच्या काळामध्ये आपल्याला सामाजिक आणि धार्मिक तेढ समाजामध्ये दिसून येते, तशा प्रकारची सामाजिक आणि धार्मिक तेढ सिंधू संस्कृतीमध्ये दिसून येत नाही. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. अन्य संस्कृतीशी सिंधू संस्कृतीचे व्यापारिक संबंध असल्याचे उत्खननाच्या पुराव्यामध्ये या ठिकाणी समजते. म्हणजे अन्य संस्कृतीसोबत यांचे या ठिकाणी व्यापारी संबंध होते असं एकंदरीत दिसून येतं. पण हे व्यापारी संबंध कोणत्या संस्कृतीसोबत होते तर लक्षात घ्या, मेसोपोटेमियाच्या संस्कृतीसोबत इंडस व्हॅलीचे व्यापारी संबंध या ठिकाणी होते असं एकंदरीत माहिती मिळते. लक्षात घ्या मित्रांनो की पाहायला असं भेटतं की जेव्हा मेसोपोटेमियाचे लेख वाचले गेले तेव्हा त्या मेसोपोटेमियाच्या लेखांमध्ये भारताला म्हणजेच या सिंधू संस्कृतीला मेलुहानचा देश म्हणून संबोधलेला आहे. ही एक्स्ट्रा माहिती तुमच्यापर्यंत या ठिकाणी लक्षात ठेवा. तर मेलुहानचा देश, तर मेसोपोटेमिया सोबत यांचा व्यापार संबंध होता आणि मेसोपोटेमियाच्या लेखांचं जेव्हा या ठिकाणी वाचन करण्यात आलं तेव्हा भारताला, सिंधू संस्कृतीला मेलुहानचा देश या नावानं संबोधलेलं आहे. या प्रकारची माहिती इथे या ठिकाणी मिळत आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवा. त्याचबरोबर याचं अजून एक वैशिष्ट्य आहे की सिंधू संस्कृतीतील लोकांना लिपीचं ज्ञान या ठिकाणी होतं. म्हणजे या भागामध्ये लिपी या ठिकाणी अवगत आहे. या भागातील लोक साक्षर आहे. कारण इथली भांडी जर आम्ही पाहिली, इथले कॉइन्स जर आम्ही पाहिले, अगदी घरांच्या विटा जर आम्ही या ठिकाणी पाहिला तर त्या सगळ्या गोष्टींवर काही ना काहीतरी लिपी या ठिकाणी लिहिलेली आहे. ते दुर्दैव आहे की ती लिपी आपल्याला या ठिकाणी वाचण्यात यश मिळालेलं नाहीये. आणि म्हणून मग इंडस व्हॅलीचा कालखंड हा इतिहास पूर्व कालखंड या ठिकाणी म्हणला जातो. म्हणजे इतिहास पूर्व कालखंड म्हणजे काय की असा कालखंड की ज्या भागामध्ये लिपीचं ज्ञान आलं होतं, लिपी माहिती होती,
मात्र ती लिपी क्लिष्ट स्वरूपातील असल्या कारणामुळं तिचं वाचन करण्यात आपलं यश मिळालं नाही आणि म्हणून मग त्या संस्कृतीला किंवा त्या कालखंडाला इतिहासपूर्व काळ किंवा प्री हिस्टॉरिकल पिरियड असं म्हणलं गेलं. तर या प्रकारे इंडस व्हॅली मध्ये लिपी अवगत होती, मात्र ती लिपी क्लिष्ट स्वरूपात असल्यामुळे तिचं ज्ञान आपल्याला या समाजाला या ठिकाणी माहीत नाहीये असं दिसून येतं. सिंधू संस्कृती ही एक शांतताप्रिय संस्कृती या ठिकाणी आहे असं पण म्हटलेलं आहे. आता याला शांतताप्रिय संस्कृती का बरं म्हटलं? कारण इथं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं की या संस्कृतीमध्ये जे नागरी जीवन या ठिकाणी होतं ते शांतिप्रिय असल्याचं पुरावे या ठिकाणी मिळालेत. जसं की आपल्याला या ठिकाणी दिसतं की या संस्कृतीमध्ये जेव्हा ही संस्कृती अस्तित्वात होती किंवा जी संस्कृती या ठिकाणी अत्यंत उच्च शिखरावर होती तेव्हा इथे आंतरिक झगडे तुम्हाला या ठिकाणी झाल्याचं दिसत नाही. अगदी जेव्हा आपण पाहतो या संस्कृतीचं डिक्लाइन जेव्हा झालं तेव्हा एक निष्कर्ष असा मानला जातो की बाहेरून आलेल्या आर्यांनी ही संस्कृती या ठिकाणी नाश पावली. म्हणजे अगदी सिंधू संस्कृतीच्या ऱ्हासाच्या शेवटच्या काळामध्ये तुम्हाला इथं झगडे वगैरे झाल्याचं दिसून येतं. मात्र ही संस्कृती एक शांतप्रिय संस्कृती या ठिकाणी मानली जाते आणि या संस्कृतीमध्ये बैलगाडी हे वेगवान या ठिकाणी वाहन या ठिकाणी मानलं जात होतं, हे पण या ठिकाणी लक्षात घ्या. याचबरोबर या संस्कृतीचं अजून काय वैशिष्ट्य दिलेलं आहे पाठ्यपुस्तकात, या संस्कृतीमध्ये मंदिरांचा अभाव दिसून येतो. म्हणजे मंदिरं ही या संस्कृतीमध्ये मंदिरं तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. मंदिरं नाहीये, मात्र पशुपती शिवाचं कॉइन्स तुम्हाला इथे या ठिकाणी मिळतंय. आणि या भागातले लोक जे आहे हे देवतांची पूजा अर्चा करत होते आणि हे जे देवता आहे निसर्ग देवता होत्या, हे या ठिकाणी मुद्दा लक्षात ठेवा. याचबरोबर सिंधू संस्कृती लोकांना वजन मापात समानता या ठिकाणी दिसून येते. म्हणजे इथल्या लोकांना वजन माप प्रणाली माहिती होती आणि हे वजन माप जे आहे त्याच्यामध्ये समानता या ठिकाणी आढळलेली आहे, हे याचं एक वैशिष्ट्य आहे. याचबरोबर संस्कृत सर्व नगरांना तटबंदी या ठिकाणी होती अशा प्रकारची माहिती दिलेली आहे. म्हणजे इथली शहरं जर आम्ही पाहिली तर या शहरांना तटबंदी केलेली आहे. तटबंदी का बरं? तर बाह्य आक्रमणापासून आपल्या या वसाहतीचं संरक्षण झालं पाहिजे यासाठी ही तटबंदी इथे या ठिकाणी नगरांना केली गेली होती अशा प्रकारची माहिती या ठिकाणी मिळते. याचबरोबर या संस्कृतीमध्ये नगर हे नियोजनास महत्व या ठिकाणी आहे. म्हणजे या शहराचं जर आम्ही या ठिकाणी पाहिलं तर टाउन प्लॅनिंग जे आहे ते टाउन प्लॅनिंग अत्यंत उत्कृष्ट या ठिकाणी मानली जाते. म्हणजे हे शहर असं नुसतं आलेल्या लोकांनी वसले आणि वस्ती केली असं नाहीये, तर या शहरांचं नियोजनबद्ध या ठिकाणी रचना करण्यात आल्याचं दिसून येतं. उदाहरणाच्या संदर्भात मी तुम्हाला सांगेल जे पाठ्यपुस्तकात नाही आपल्या, तर तुम्हाला लक्षात घ्या की इथे जर आपण या ठिकाणी पाहिलं तर या प्रकारे काटकोनामध्ये छेदतील अशा प्रकारचे रस्ते या ठिकाणी इथे पाहायला भेटतात आणि या रस्त्यांच्या या भागामध्ये तुम्हाला घरं इथे या ठिकाणी पाहायला भेटतात. याचबरोबर ठराविक अंतरांवर तुम्हाला या ठिकाणी ड्रेनेज सिस्टीम या ठिकाणी पाहायला भेटते आणि घरांमध्ये जी अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम आहे तर ती घरातले नाले ते या ठिकाणी या मोठ्या मेन होलला जाऊन मिळत होते अंडरग्राऊंड अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी दिसतं. त्याचबरोबर जे रस्ते आहे तर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दिवा बत्तीची सोय करण्यात आल्याचं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं. तर या प्रकारे इथं असं म्हटलेलं आहे की इथली जी शहरं बनवली गेली ती नियोजनबद्ध होती, गुड प्लॅनिंग केलेली होती, अशा प्रकारची ही घरं इथे या ठिकाणी होती अशी माहिती इथे या ठिकाणी दिल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. तर इंडस व्हॅलीच्या संदर्भामध्ये आपल्या इयत्ता 11वीच्या जुन्या पुस्तकामध्ये ही माहिती या ठिकाणी दिली. आता याबरोबर सिंधू संस्कृत ऱ्हास का बरं झाला, कशामुळे झाला याबद्दलची पण माहिती इथे या ठिकाणी दिल्याचं दिसून येतं. आता लक्षात घ्या इथं म्हटलेलं आहे की सिंधू संस्कृतीच्या ऱ्हासाच्या कारणाबाबत इतिहासकारांची विविध प्रकारची मतं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. तर काही इतिहासकारांचं म्हणणं असं आहे की हवामानामध्ये बदल झाला म्हणून ही संस्कृती या ठिकाणी नाश पावली. काहींचं असं म्हणणं आहे की सिंधू नदीच्या प्रवाहाच्या दिशेमध्ये बदल झाला म्हणून ही संस्कृती ऱ्हास पावली. तर काहींचं असं म्हणणं आहे की या भागामध्ये सातत्यानं दुष्काळ पडत होता म्हणून ही संस्कृती नाश पावलेली आहे असं देखील काहींचं म्हणणं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. तर लक्षात घ्या काही लोकांचं असं म्हणणं आहे की ही संस्कृती जी आहे ही आर्य आक्रमणामुळे नाश पावलेली आहे असंही काहींचं म्हणणं आहे. खास करून व्हीलर नावाचा एक महत्वाचा इतिहासकार या ठिकाणी आहे. तर त्या इतिहासकारानं अशी भूमिका मांडली की विदेशी आर्य आक्रमण जे आहे
त्यांनी या भागावर हल्ला केला आणि त्यामुळं ही संस्कृती नाश पावलेली आहे, या प्रकारची भूमिका विलर सारख्या काही इतिहासकारांनी मांडण्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. याचबरोबर व्यापारातील मंदीमुळे किंवा भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे देखील ही संस्कृती नष्ट झाली, या प्रकारची विविध कारणं इतिहासकारांनी इथं दिलेली आहे. आता लक्षात घ्या, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे आपलं जे ऍप्लिकेशन आहे, तर त्या ऍप्लिकेशनवर मी तुम्हाला प्राचीन भारताच्या इतिहासाची एक सेपरेट बॅच दिलेली आहे. तर त्या बॅच मध्ये मी तुम्हाला कोणत्या इतिहासकारानं काय भूमिका मांडली सिंधू संस्कृती रासाबाबत ते डिटेल्सपणे तुम्हाला तिथं दिलेलं आहे. तर या संदर्भामध्ये तुम्हाला अजून डिटेल इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ऍप्लिकेशन सर्च करा, ते डाउनलोड करा, लॉग इन करा आणि तुम्हाला ती हवी असणारी बॅच तुम्ही या ठिकाणी जॉईन करा. आणि याचबरोबर इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मी तुम्हाला या लेक्चरची या ठिकाणी लिंक शेअर करत आहे. तर तुम्ही या ठिकाणी ते ऍप्लिकेशन तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करा आणि तिथं तुम्हाला जे जे काही इतिहास या विषयाच्या बॅचेस हवे आहेत त्या तुम्ही या ठिकाणी जॉईन करू शकता. तर बॅच मध्ये डिटेल्स इन्फॉर्मेशन दिलेली आहे हे या ठिकाणी लक्षात घ्या. इथं आपण केवळ इयत्ता 11वी मध्ये जे इन्फॉर्मेशन आहे तीच प्रोव्हाइड करण्याचं काम मी तुम्हाला या ठिकाणी करत आहे. ठीक आहे. आणि इथं असं म्हटलेलं आहे की ही सिंधू संस्कृती ऱ्हास झाला, तर या संस्कृती ऱ्हास इसवी सन पूर्व 1750च्या दरम्यान झालेला आहे, या प्रकारची माहिती इथं दिलेली आहे. तर या पद्धतीचं इंडस व्हॅलीचा ऱ्हास झाला, ही इंडस व्हॅली डिक्लाइन झाली 1750ला, अशी माहिती इथे तुम्हाला दिलेली आहे. याचबरोबर आता आपण यामधला दुसरा चॅप्टर या ठिकाणी पाहूया की ज्यामध्ये म्हटलेलं आहे ताम्रपाषाण युग. लक्षात घ्या, इंडस व्हॅली उत्तर भारतामध्ये होती आणि त्याच भागामध्ये उत्तर भारतामध्ये काही अशी ठिकाणं होती की त्या ठिकाणामध्ये ताम्रपाषाण संस्कृतीचा उदय झालेला होता असं दिसतं. म्हणजे लक्षात घ्या की सिंधू संस्कृतीचा जो विस्तार आपण पाहिला तर त्या विस्तारासोबतच त्या काळामध्ये ताम्रपाषाण नावाची संस्कृती देखील जन्माला आली आणि या काळामध्ये खास करून तांब धातूचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात होता. तांब्याचा आणि दगडांचा वापर दैनंदिन जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात केला जात असल्या कारणामुळं या काळाला ताम्रपाषाण संस्कृती असं पण म्हटलं गेलं. तर लक्षात घ्या, सिंधू संस्कृती ही शहरी संस्कृती होती, तर ताम्रपाषाण संस्कृती ही ग्रामीण संस्कृती होती. हा सर्वात महत्वाचा मुद्दा आपल्याला इथे या ठिकाणी अधोरेखित करणं खूप जास्त गरजेचं आहे. पाहूया की आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये काय इन्फॉर्मेशन आहे. बघा, इथं म्हणलेलं ताम्रपाषाण संस्कृती, ज्याला चाल्कोलिथिक एज असं पण म्हटलं जातं. तर चाल्कोलिथिक एज म्हणजे ताम्रपाषाण संस्कृती. इथं काय म्हटलेलं आहे, सिंधू संस्कृतीच्या उत्तर काळात म्हणजे तिच्या उतरत्या काळामध्ये महाराष्ट्रातील काही भागात तांब्याचा वापर करून कृषी प्रधान संस्कृती निर्माण झाल्या. या काळातील अवजारे हत्यारे ही तांबे आणि पाषाणांच्या संयुक्त वापराने बनवली जात होती. म्हणजे या भागातील जे अवजारे आहेत, या भागातील किंवा या काळातील जे काय अवजारं आणि हत्यारे आहेत, तर ते अवजारं आणि हत्यारं हे तांब आणि दगडांच्या द्वारे या ठिकाणी तयार केली जात होती. आणि म्हणून मग या प्रकारच्या तांब आणि दगडांच्या वापर मोठ्या प्रमाणात इथं होत होता. म्हणून या कालखंडाला ताम्रपाषाण युग म्हटलं गेलं असं एकंदर दिसतं. मुद्दा नीट लक्षात घ्या मित्रांनो की पुन्हा एकदा मी रिपीट करतोय की सिंधू संस्कृती ही शहरी संस्कृती होती, तर ताम्रपाषाण संस्कृती ग्रामीण संस्कृती होती. आणि ही संस्कृती म्हणजे ताम्रपाषाण संस्कृती सिंधू संस्कृतीला समकालीन होती. हा एक महत्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी अधोरेखित करायचा आहे. आता इथे काय म्हटलेलं आहे पहा, महाराष्ट्रातील ताम्रपाषाण स्थळ आणि त्यांचा कालखंड. म्हणजे महाराष्ट्रामध्ये कोणकोणती अशी ताम्रपाषाण स्थळं आहे आणि त्याचा कालखंड नेमका काय आहे याबद्दलची माहिती इथे या ठिकाणी दिलेली आहे. आता इथे काय काय म्हटलेलं पहा, प्रकाशे, नेवासे, चांदोली, त्याचबरोबर सोनगाव, टेकवडा, सळवदा, दायमाबाद आणि बहाळ ही आहे महाराष्ट्रातील ठिकाणं. ताम्रपाषाण संस्कृतीमधील महाराष्ट्रातील ठिकाणं कोणती असं जर तुम्हाला या ठिकाणी ओळखायला या ठिकाणी प्रश्न आला तर लक्षात घ्या, प्रकाशे, नेवासे, चांदोली, दायमाबाद, बहाळ, सळवदा, टेकवडा आणि सोनगाव
ही जी शहरं आहेत किंवा ही जी ठिकाणं आहेत, ही ठिकाणं ताम्रपाषाण संस्कृतीची महाराष्ट्रातले ठिकाणं या ठिकाणी मानली जातात. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवा. इथं म्हटलेलं आहे याचा कालखंड इसवी सन पूर्व 2200 वर्षांपूर्वीपासूनचा ते 1000 वर्षांपर्यंतचा या ठिकाणी मानला जातो. म्हणजे नीट समजून घ्या की 2000 साधारणतः 2000 BC पासून ते 1000 BC पर्यंतचा कालखंड हा या ठिकाणी ताम्रपाषाण संस्कृतीचा या ठिकाणी मानला जातो. तर हा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे सिंधू संस्कृत ऱ्हास जेव्हा होत होता तेव्हा त्याच्या उत्तर काळामध्ये तर शेवटच्या काळामध्ये ताम्रपाषाण संस्कृती उदयास आली आणि ही संस्कृती ग्रामीण संस्कृती या ठिकाणी मानली जाते असं एकंदर दिसतं. आता इथं म्हटलेलं आहे की या ताम्रपाषाण संस्कृतीची वैशिष्ट्य काय आहे याबद्दलची माहिती इथे या ठिकाणी दिलेली आहे. तर लक्षात घ्या इथं पहिलाच मुद्दा आहे गृहरचना. आता इथली गृहरचना कशी होती त्याची माहिती आपण पाहूया. ताम्रपाषाण संस्कृत लोकांची गृहरचना उत्कृष्ट आणि नियोजनबद्ध आहे. तसेच इथली घरं ही आयताकार आणि त्याचबरोबर गोलाकार या ठिकाणी होती. म्हणजे घरं कशी आहेत आयताकार आणि गोलाकार आहे. आयताकृती घरे कुडाच्या भिंतीची या ठिकाणी असत. तर कुडाच्या भिंतीची घरं इथं बनवली गेली आहे आणि गोलाकार घरे ही झोपड्यांसारखी या ठिकाणी आहे. तर गोलाकार घरे ही झोपड्यांसारखी आणि आयताकृती घरे ही या ठिकाणी कुडाच्या भिंतीची असत. ही महत्वाची इन्फॉर्मेशन आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. आणि याच बरोबर इथं जी घरं बनवली गेलेली आहे तर ती घरं भाजलेल्या विटांच्या द्वारे बनवली गेल्याचं एकंदर दिसलं. म्हणजे भाजलेल्या विटांचा वापर हा या ठिकाणी घर निर्मितीसाठी केला जात होता. तर लक्षात घ्या एक महत्वाचा मुद्दा मला इथे तुम्हाला एक्स्ट्रा सांगायचा आहे. इंडस व्हॅलीमध्ये पण जी घरं बनली गेली तर ती घरं ही भाजलेल्या विटांच्या द्वारे बनली गेली. मात्र मेसोपोटेमियाची जी घरं आहे ती कच्च्या विटांची बनली गेली होती. तर हा एक महत्वाचा फरक आपल्याला इथे या ठिकाणी जाणवतो. म्हणजे मुद्दा नीट समजून घ्या मेसोपोटेमियापेक्षा ही भारतीय संस्कृती जी होती ही जास्त प्रगतशील होती असं आपल्याला म्हणायला काहीच या ठिकाणी हरकत नाही. ठीक आहे पुढे पहा याची मृद भांड. म्हणजे इथं भांडी जी होती ताम्रपाषाण संस्कृती ती कशी होती ती त्याची बद्दलची माहिती इथं दिलेली आहे. आता पहा इथं काय म्हटलेलं आहे. उत्खनातून सापडलेली ही जी भांडी आहे ती पातळ पृष्ठभागाची होती. पृष्ठभाग जो खालचा भाग जो आहे तो अत्यंत पातळ या ठिकाणी आहे व पक्की भाजलेली या ठिकाणी ही भांडी आहे. तर पक्की आहे भांडी ही पक्की आहे भाजलेली आहे. अग्नीवर भाजलेली ही या ठिकाणी भांडी आहे. म्हणजेच काय की तुम्ही या भांड्यांवर असा नाद केला की नाद या ठिकाणी होतो हे लक्षात घ्या. म्हणजे थाप मारले की त्याचा आवाज या ठिकाणी निघतो. तर या प्रकारची पृष्ठभाग याचा पातळ आणि पक्की भाजलेली भांडी ही या ठिकाणी आहे. भांड्याचा पृष्ठभाग हा गडद तांबड्या रंगाचा लेप लावून बनवलेला आहे. पृष्ठभाग गडद तांब्याच्या रंगानं लेप लावून बनवलेला आहे आणि त्याचबरोबर त्यावर काळ्या रंगाचं नक्षीकाम या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे लाल काळे मृद भांड मुद्दा नीट लक्षात घ्या. लाल काळे मृद भांड इथे या ठिकाणी बनवली जात होती. तर इथे पाहायला भेटतं भांडे जे होतं लाल रंगाचं आहे त्याच्यावर काळे नक्षीकाम या ठिकाणी बनवली जाताना आपल्याला दिसून येते. आता इथे पाहिलं तर भांडी कशी होती तर यामध्ये गोलाकार भांडी आहे, वाडगं आहे, लोटा आहे, उथळ आहे, उथळ तळाची भांडी आहे. त्या या प्रकारची भांडी म्हणजे बघा गोलाकार भांडी आहे, वाडगा आपण म्हणतो बघा, लोटा आहे पाणी पिण्यासाठीचा, त्याचबरोबर उथळ तळाची भांडी ही आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. तर अशा प्रकारची भांडी इथे या ठिकाणी पाहायला भेटतात. साहजिकच भोजनांसाठी याचा वापर केला जायचा. अन्नधान्य साठवण्यासाठी याचा वापर या ठिकाणी केला जात होता. याचबरोबर काही प्राण्यांची पण इथे या ठिकाणी नावं दिल्याचं एकंदर दिसतं. जी भांडी आहे त्या भांड्यांवर नक्षीकाम तर आहेच आहे परंतु त्याचबरोबर हरिण, मोर, चित्ता, बैल, पक्षी इत्यादींची चित्र देखील ही भांड्यांवर या ठिकाणी आढळलेली आहे असं एकंदर दिसतं. म्हणजे मुद्दा नीट लक्षात घ्या की ताम्रपाषाण संस्कृतीमध्ये महाराष्ट्रात जी ठिकाणं सापडली तर त्या ठिकाणांमध्ये लाल काळ्या रंगाची भांडी तुम्हाला या ठिकाणी सापडलेलीच एकंदर दिसतं. म्हणजे लाल रंगाची भांडी त्याच्यावर काळ्या रंगाचं नक्षीकाम आहे आणि प्राणी आणि पक्ष्यांचे नक्षीकाम हे त्या ठिकाणी केल्याचं दिसून येतं. मुद्दा नीट लक्षात घ्या. पुढे आपण पाहूया आता यांची हत्यारांबद्दलची माहिती दिलेली आहे.
ताम्रपाषाण युगातील लोकांनी दगड आणि हाडांच्या बरोबरच हत्यार व अलंकार बनवण्यासाठी तांब धातूचा वापर केल्याचं तंत्र विकसित केलेलं आहे. म्हणजे तुमचे दागदागिने त्याचबरोबर तुमचे हत्यार अवजार निर्माण करण्यासाठी तुम्हाला तांब या धातूचा वापर तिथे या ठिकाणी करण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन जी माझ्याकडे आहे या पुस्तकात नाही ती तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. लक्षात घ्या, गुजरातमध्ये जखेडा नावाचं ठिकाण आहे. गुजरातमध्ये जखेडा नावाचं ठिकाण आहे. तर त्या जखेडामध्ये तुम्हाला तांब्याचा मत्स्य भाला या ठिकाणी पाहायला भेटतो. म्हणजे माशाच्या आकाराचा तांब्याचा भाला तुम्हाला या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा तो जखेडामध्ये पाहायला भेटतो. आणि जखेडा कुठे आहे तर गुजरातमध्ये आहे. तर हा एक मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. इथे म्हणलेला आहे चाल्कोपायराइटचा उपयोग तांब्याच्या धातूला वितळण्यासाठी केला जात होता. तांब्याचा धातू वितळवण्यासाठी, कारण वितळवलं कशाला, कारण त्या धातूला या ठिकाणी आकार द्यायचा आहे अवजार बनवण्यासाठी. तर त्यामुळं चाल्कोपायराइटचा उपयोग हा या ठिकाणी तांब्याच्या धातूला वितळण्यासाठी या ठिकाणी केला जात होता असं म्हटलेलं आहे. तांब्यापासून कुऱ्हाडीचे पाते, त्याचबरोबर टोकदार हत्यार, चाकू, बाण, भाल्याचे टोक या ठिकाणी बनवले जात होते. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की मत्स्य भाला जो आहे तो जखेडामध्ये सर्वप्रथम सापडला. मग या काळातील जी काही तांब्याची अवजारं होती, जी हत्यारं होती, त्या हत्यारांमध्ये कुऱ्हाडीचे पात आहे, टोकदार हत्यार आहे, चाकू आहे, बाण आहे, भाल्याचे टोक आहे, हे तांब्यापासून बनवले जात होते. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. याचबरोबर या भागातील कृषी जीवन कसं होतं त्याची पण इन्फॉर्मेशन आपल्या इयत्ता 11वीच्या पुस्तकात दिलेली आहे. ती व्यवस्थित या ठिकाणी पाहूया, ती व्यवस्थित समजून घेऊया. आता बघा, या काळामध्ये की जसं मी म्हणलो की ताम्रपाषाण युग जे होतं हे ग्रामीण संस्कृती होती. म्हणून मग या काळामध्ये जे शेती होती किंवा जे कृषी जीवन होतं ते अत्यंत प्रगतशील असल्याचं एकंदरीत दिसून येतं. इथं म्हणलेलं आहे ताम्र व पाषाण यांच्या संयुक्तिक वापरानं शेतीसाठी उपयुक्त अवजारांची वापर केल्याचं दिसतं. म्हणजे तांब्याचा आणि दगडांची यांचा संयुक्तिक वापर करून तिथं शेतीची अवजारं बनवली गेल्याचं एकंदरीत दिसतं. ताम्रपाषाण संस्कृतीतील हे लोक शेती करू लागल्याने त्यांच्या स्थायी स्वरूपाच्या वास्तव्यातून खेडी निर्माण झाली व त्यातूनच ग्रामीण महाराष्ट्राचा आरंभ झाला. लक्षात घ्या, खेड्यांची निर्मिती इथंच या ठिकाणी झाल्याचं दिसून येतं. तुम्हाला माहिती असेल की जोरवे, तर अहमदनगरमध्ये जोरवे नेवासे हे जे ठिकाण आहे, तर या जोरवे नेवासे हे या ठिकाणामध्ये महाराष्ट्रातला पहिला, ज्याला आपण आद्य शेतकरी म्हणतो, तर तो आद्य शेतकरी कुठल्या भागातला, अहमदनगर मधला आहे. तर लक्षात घ्या, जोरवे आणि नेवासे या भागामध्ये जे शेतकरी आहे ते महाराष्ट्रातले आद्य शेतकरी म्हणून या ठिकाणी ओळखले जातात. कारण या भागातील लोक स्थिर झाले होते आणि स्थायिक जीवन ते जगत होते आणि शेती करत होते. त्यामुळे याला आद्य शेतकरी म्हणलं गेलं, जोरवे आणि त्याचबरोबर नेवासे या भागातील शेतकऱ्यांना. तर हा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवा. स्थिर शेती करू लागल्यामुळे यांना आद्य शेतकरी म्हटलं गेल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. कृषी जीवनामध्ये अजून आपण काय पाहू शकतो, तर यामध्ये म्हटलेलं आहे या काळातील लोक गहू, तांदूळ, मसूर, मूग, उडीद, बाजरी इत्यादी धान्य पिकवत. गहू, ज्वारी, तांदूळ, मसूर, मूग, उडीद यांची या ठिकाणी शेती करत असे हे पीक घेतली जात असेल. गाय, बैल, म्हैस इत्यादी प्राणी जे आहे हे पाळीव प्राणी होते इथले. हा मुद्दा लक्षात घ्या. गाय, बैल आणि म्हैस यांचा शेतीमध्ये उपयोग या ठिकाणी केला जात होता असं म्हटलंय. उत्खनात सापडलेल्या मासे पकडण्याच्या गडावरून मासेमारीचा पण व्यवसाय इथे मोठ्या प्रमाणात केला जात होता. तर लक्षात घ्या, मासेमारीचे अवशेष सर्वप्रथम कधी सापडले तर मध्य पाषाण युगामध्ये मासेमारीचे अवशेष सापडलेले आहे. म्हणजे आता इथं आपल्याला पाहायला भेटतं की या ताम्रपाषाण संस्कृतीमध्ये पण लोक मासेमारी करत होते. हा एक महत्वाचा मुद्दा आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतो. लक्षात घ्या, या काळातील लोकांच्या सामाजिक जीवन काय होतं, इथल्या धार्मिक संकल्पना काय होत्या ते आपण या ठिकाणी पाहूया. ताम्रपाषाण काळातील लोकांच्या धार्मिक संकल्पना लक्षात घ्या. या काळातील मानव हा शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही या ठिकाणी होता. म्हणजे आपल्या भोजनामध्ये तो शाकाहाराचा आणि त्याचबरोबर या ठिकाणी मांसाहाराचा देखील उपयोग या ठिकाणी करत होता असं एकंदरीत म्हटलेलं आहे. कंदमुळे व फळे याचबरोबर दुधाचाही आहारामध्ये समावेश केला जात होता. आता दुधाचा आहारात समावेश केला जातो याचा अर्थ जे दूध देणारे प्राणी आहेत, शेळी आहे, त्याचबरोबर या ठिकाणी गायी आहे, तर यांना पाळीव बनवलं गेलं होतं शेतीसाठी आणि एकूणच
दुग्ध व्यवसायासाठी देखील यांचा उपयोग या ठिकाणी केला जातो. आणि म्हणून मग दुधाचा देखील वापरामध्ये आहारामध्ये या ठिकाणी वापर केला जात होता. मनोरंजनासाठी सामूहिक शिकार करणं, मनोरंजन करायचं असेल तर काय, तर सामूहिक शिकार करणं, प्राण्यांच्या झुंजी या ठिकाणी लावणं यांसारखे खेळ या काळामध्ये केले जात होते असं एकंदरीत म्हटलंय. उत्खनातून प्राप्त मातृदेवेच्या मूर्तीवरून मातृपूजा आणि प्राणी पूजा देखील इथं केली जात असावी. तर मातृदेवतेची एक प्रतिमा सापडलेली आहे, यावरून इथं मातृ पूजा केली जात होती आणि प्राण्यांची पण पूजा केली जात होती, या प्रकारचे पुरावे. ठीक आहे, पुढे पाहूया अजून काय बरं इन्फॉर्मेशन आहे या संदर्भातील. आता बघा इथे म्हणलेला अलंकार, म्हणजे ताम्रपाषाण युगातील ग्रामीण जीवनामध्ये ज्या अलंकार वापरले जात होते कोणते होते ते पाहूया आपण. इथे म्हणलेलं आहे मानव शंख आणि शिंपल्याच्या बांगड्या वापरत होते. म्हणजे शंखाच्या आणि शिंपल्यांच्या बांगड्या इथे वापरले जात होते. तांबे हे धातूपासून बनवलेली आभूषण देखील आहे. दगडी मणी आहे. हस्तिदंताचे सौंदर्य प्रसाधनासाठी वापर इथे या ठिकाणी केला जात होता. याचबरोबर इथं म्हटलेलं आहे बांगड्या, अंगठ्या आणि कर्णफुले यांचा देखील उपयोग अलंकारासाठी केला जात होता. अशा प्रकारची इन्फॉर्मेशन इथं आपल्या या पुस्तकामध्ये दिलेली आहे. आता बघा ताम्रपाषाण युगामध्ये जी दफन पद्धती आहे ती कशी आहे ती थोडीशी आपण इथे या ठिकाणी जाणून घेऊया. जसं की आपण पाहतो की पाषाण काळामध्ये, पाषाण कालखंड जो आम्ही पाहिला, तर या पाषाण कालखंडामध्ये पण दफन केलं जात होता. तर तशाच प्रकारची दफन विधी इथे पण आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. मग इथं पाहूया आपण कशा पद्धती दफन पद्धती आहे. इथं म्हणलेलं आहे की येथील लोक जे आहे मरणोत्तर जीवनावर विश्वास ठेवत होते. मरणोत्तर जीवनावर विश्वास ठेवत इन द सेन्स काय, काय म्हणजे की माणूस मृत झाल्यानंतर तो या ठिकाणी पृथ्वी तलावरून नाहीसा होतो, त्याचं शरीर पृथ्वी तलावरून नाहीसा होतं, मात्र त्याचा आत्मा हा या ठिकाणी नाहीसा होत नाही. ही जी संकल्पना आजच्या जमान्यामध्ये आपल्याकडे आहे तर ती त्या काळापासून आलेली आहे, हा मुद्दा लक्षात घ्या. मग माणूस मृत झाल्यानंतर काय कुठे जातो, तर त्याचा आत्मा किंवा त्याचं शरीर हे स्वर्गात जातं किंवा नरकामध्ये जातो. अशा प्रकारचं या ठिकाणी इथं संकल्पना आहे. म्हणजे माणूस मृत झाल्यानंतर पण जीवन आहे, या प्रकारच्या संकल्पनेवर यांचा विश्वास होता. आणि मग इथं असं म्हटलेलं आहे जेव्हा तुम्ही या ठिकाणी कबरी खणल्या गेल्या इथल्या लोकांच्या, तेव्हा त्या कबरींमधनं त्या मृत शरीराच्या सोबतच त्या ठिकाणी त्याला आवश्यक असणाऱ्या भांडी देखील सापडल्याचं एकंदर दिसतं. म्हणजे दफन कुंभ आणि शवपेटीचा वापर मृतदेह दफन करण्यासाठी केला जायचा असं म्हटलेलं बघा, की मृतदेह दफन करण्यासाठी दफन कुंभ आणि शवपेटीचा वापर इथे या ठिकाणी केला जातो. दफन कुंभ काय प्रकरण आहे, ते एक मोठं रांजण म्हणूया, रांजण बघा, जसं की आपण उन्हाळ्यामध्ये पाणपोळी असतात बघा, तशा प्रकारचे मोठमोठे माठ आहे, मोठमोठे कुंभ आहे, मोठमोठे रांजण आहे. तर त्या मोठ्या रांजणमध्ये लहान बालकांना तिथे या ठिकाणी ठेवलं जायचं. म्हणजे ताम्रपाषाण युगामध्ये जे अवशेष सापडले त्या अवशेषामध्ये उत्खनन केल्यानंतर असं लक्षात आलं की असे काही मोठमोठे कुंभ आहे की ज्या कुंभामध्ये माणसाला या ठिकाणी पायाची हाताची घडी घालून त्याच्यामध्ये या ठिकाणी त्या कुंभामध्ये टाकले आणि तो कुंभ त्या ठिकाणी गाडून टाकलेला आहे. काही असे पुरावे सापडले की लहान बालक जर समजा मृत पावलं असेल तर 2 कुंभ एकत्र या ठिकाणी करायचे, त्याला या ठिकाणी व्यवस्थितरित्या बांधायचं आणि मग ते सर्व दोन्ही कुंभ दफन केले जायचे. या प्रकारचे अवशेष इथं सापडल्याचं एक पुरावे या ठिकाणी पाहायला भेटतात. म्हणजे इथं लक्षात घ्या की दफन पद्धतीमध्ये माणूस मृत झाल्यानंतर त्याचं जीवन आहे असा विश्वास आहे. मृत देह दफन करण्यासाठी मोठमोठ्या कुंभांचा आणि शवपेटीचा वापर केला जात होता आणि त्यावेळी मृताच्या दैनंदिन वापरातील वस्तू देखील मृतकासोबत पुरल्याची माहिती या ठिकाणी मिळते. म्हणजेच काय, तुम्हाला दफन केल्यानंतर जर तुमच्या दैनंदिन जीवनातील काही गोष्टी तिथं ठेवल्या असतील तर मग त्याचा अर्थ आहे की ते स्वर्गात तुम्ही गेल्यावर किंवा नरकात गेल्यानंतर त्याचा तुम्हाला उपयोग या ठिकाणी होईल. म्हणजे या प्रकारच्या संकल्पना आपण इथे या ठिकाणी पाहू शकतो. ठीक आहे, बघा इंडस व्हॅली पाहिली, त्याचबरोबर ताम्रपाषाणबद्दलची माहिती पाहिली. आता महापाषाणबद्दल काय माहिती आहे त्याबद्दल आपण थोडस या ठिकाणी जाणून घेऊया. पुन्हा एकदा सांगेल की हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे जे आपलं ऍप्लिकेशन आहे ते ऍप्लिकेशन तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करा. तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंक वरनं ते डाउनलोड करा आणि जी पण स्पर्धा परीक्षा तुम्ही देत आहात
आणि त्यामध्ये इतिहास हा विषय असेल तर त्या इतिहास विषयाच्या सगळ्या बॅचेस तुम्हाला या ऍप्लिकेशन मध्ये या ठिकाणी अत्यंत कमी फीज मध्ये या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत. तुम्ही त्या ठिकाणी परचेस करू शकता, त्या तुम्ही बॅचेस या ठिकाणी जॉईन करू शकता. टेस्ट पेपर आपले आता लगेच या ठिकाणी लॉन्च होणार आहे, ते पण तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तर मित्रांनो, हे ऍप्लिकेशन जरूर तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करा आणि तुम्हाला हवे असताना बॅचेस त्या ठिकाणी जॉईन करून घ्या. ठीक आहे. आता पाहूया आपण महापाषाण संस्कृती. लक्षात घ्या, महापाषाण यालाच मेगालिथिक एज या नावानं पण संबोधलेलं आहे. तर मेगालिथिक एज म्हणजेच महापाषाण संस्कृती. आता लक्षात घ्या, या संस्कृतीला नाव महापाषाण का बरं म्हणलं, तर महा म्हणजे या ठिकाणी मोठे, पाषाण म्हणजे या ठिकाणी दगड. हे लक्षात घ्या. महा म्हणजे मोठे आणि पाषाण म्हणजे या ठिकाणी दगड. तसं मेगा म्हणजे मोठं आणि लिथिक म्हणजे या ठिकाणी दगड. तर या प्रकारे या संस्कृतीला महापाषाण म्हटलं जातं. म्हणजे काय नेमकं आहे, मनुष्य मृत झाल्यानंतर त्या मृत झालेल्या व्यक्तीला दफन केलं गेल्यानंतर त्याच्या अवतीभोवती या ठिकाणी दगड रचली जायची आणि त्या शवावर एक मोठं दगड तिथं ठेवलं जायचं. आणि म्हणून मग दगडांची रचना केली गेल्यामुळं, शवपेटीमध्ये दगडांची रचना केली गेल्यामुळं व्यक्तीला दफन केल्यानंतर त्याच्या अवतीभोवती दगडांची मोठमोठी दगडे रचले गेल्यामुळं या संस्कृतीला महापाषाण संस्कृती म्हटलं गेलं. आणि लक्षात ठेवा, खास करून ही संस्कृती दक्षिण भारतामध्ये या ठिकाणी होती असं एकंदर दिसतं. म्हणजे लक्षात घ्या, उत्तरेकडे ताम्रपाषाण संस्कृती तर दक्षिणेकडे महापाषाण संस्कृती, दोन्ही समकालीन आहे. मुद्दा नीट या ठिकाणी लक्षात ठेवा. इथं पहा काय म्हणले पुस्तकामध्ये, मनुष्याच्या मृत्यूनंतर मृताच्या दैनंदिन व आवडीच्या वस्तू त्यासोबत पुरल्या जात व त्या जागी त्याची स्मृती म्हणून त्याची स्मृती म्हणून मोठा दगड अथवा दगडाचा ढीग विशिष्ट पद्धतीने रचला जात. दफनासाठी वापरलेल्या या पाषाणाच्या विशिष्ट पद्धतीमुळे या कालखंडाला महापाषाण युग असं म्हटलं गेलं. आता उदाहरणार्थ अर्थ मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. समजा एखाद्या मनुष्याची ही कबर आहे, एखादा मनुष्य आहे त्याची ही कबर आहे आणि या कबरीमध्ये त्या मनुष्याला इथे या ठिकाणी दफन केलेला आहे. समजा या पद्धतीने तो व्यक्ती इथं दफन झालेला आहे. तर इथं लक्षात घ्या, तर या मनुष्याच्या दफनभूमीच्या बाजूला अवतीभोवती गोलाकार किंवा कशा पद्धतीनेही अवतीभोवती अशा प्रकारची मोठमोठी दगड इथं ठेवली जायची आणि त्याच्यावरती एक मोठं दगड ठेवलं गेलं आणि या पद्धतीनं त्याचा दफनविधी होत होता. म्हणून त्याला या ठिकाणी म्हटलं जातं महापाषाण संस्कृती. तर माणूस गाडल्या गेल्यानंतर त्याच्या अवतीभोवती विशिष्ट पद्धतीने दगडी रचली जात होती. यावरून या संस्कृतीला महापाषाण असं म्हटलं गेलं. याचं एक दुसरं वैशिष्ट्य आहे, इथली अवशेषांचं उत्खनन केल्यानंतर या मनुष्याच्या जेव्हा तो मृत पावला तर त्याच्या भोवती तिथं मातीची भांडी पण ठेवली गेली. दैनंदिन जीवनासाठी जे जे काही गोष्टी आवश्यक आहेत ते तर ठेवले गेलेत, परंतु त्याचबरोबर इथे या ठिकाणी काही लोखंडाची अवजारं पण ठेवली गेली होती अशी माहिती या ठिकाणी मिळालेली आहे. आणि म्हणून मग लक्षात घ्या की या संस्कृतीमध्ये लोहयुग आलं होतं. लोखंडाची माहिती या संस्कृतीतील लोकांना माहिती होती. म्हणजे इथं तांब हा धातू न मिळता थेट लोह हा धातू मिळाला, हे या ठिकाणी लक्षात घ्या. असं म्हटलं जात होतं की आर्यांमुळेच भारतीय लोकांना लोखंड या ठिकाणी काय आहे हे समजलं, किंवा आर्य काळातीच लोखंड किंवा आर्य काळातच भारतीय लोकांना लोखंडाचं ज्ञान झालं. तर हे विधान चूक आहे, कारण आर्यांच्याही आधी दक्षिण भारतामध्ये लोह हा धातू भारतीयांना माहिती होता. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आता इथं काय म्हटलेलं आहे पहा, महाराष्ट्रातील महापाषाण युगाचा कालखंड हा इसवी सन पूर्व 1000 वर्षांपूर्वीचा मानला जातो. आणि इथं म्हटलेलं आहे ही कशी संस्कृती आहे, ती लोहयुगीन संस्कृती आहे. म्हणजे पहा, इंडस व्हॅली कोणती संस्कृती आहे, तर ती कांस्ययुगीन संस्कृती आहे. ताम्रपाषाण ही तांबयुगीन संस्कृती आहे आणि ही महापाषाण ही लोहयुगीन संस्कृती आहे. मुद्दा नीट या ठिकाणी लक्षात घ्या. आता हे तुम्हाला परीक्षेसाठी सर्वात इम्पॉर्टंट आहे, खास करून राज्यसभेसाठी. तर तुम्हाला महाराष्ट्रातली ठिकाणं कोणती आहे यावर प्रश्न विचारला जाईल. तर महापाषाण संस्कृतीमध्ये महाराष्ट्रातली कोणती ठिकाणं सापडली जातात, मग त्यामध्ये आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतं की महाराष्ट्रात धुळ्यामध्ये रंजाळा नावाचं ठिकाण आहे. धुळ्यामध्ये आहे रंजाळा. त्याचबरोबर जळगाव जे आहे तर त्या जळगाव जिल्ह्यामध्ये तुम्हाला 2 ठिकाणे पाहायला भेटतात, एक बहाळ आणि दुसरं आहे टेकवाडे. बहाळ आणि टेकवाडे
हे कुठे आहे तर जळगावमध्ये आहे. रंजाळा कुठे आहे तर धुळ्यामध्ये आहे. त्याचबरोबर नागपूर जर आम्ही पाहिला, नागपूर जिल्हा, तर नागपूरमध्ये माहरझरी नावाचं ठिकाण आहे. तर नागपूरमध्ये माहरझरी हे नाव कदापि विसरता कामा नये. कारण बघा, पूर्व परीक्षेला असे प्रश्न विचारले जातील बरं का. सरळ सेवेला पण बऱ्यापैकी एन्शियंट मिडिवल जे प्रश्न येतात ते इथून येतात, लक्षात घ्या. मग जळगावमध्ये बहार टेकवाडे, त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या धुळ्यामध्ये रंजाळा आणि त्याचबरोबर नागपूरमध्ये माहरझरी या नावाचे जे ठिकाणं आहेत ते ठिकाणं, तिथे या ठिकाणी महापाषाण युगाचे अवशेष सापडल्याचं पुरावे आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत, हे या ठिकाणी लक्षात घ्या. याचबरोबर आपण काही महत्वाची वैशिष्ट्य अजून काय आहे ते आपण इथे या ठिकाणी पाहूया. महापाषाण संस्कृतीची वैशिष्ट्य काय ती आपण इथं पाहूया. पहा, या काळातील मृत अवशेष शिलावर्तुळात म्हणजे शिला म्हणजे दगड, तर शिलावर्तुळात, खड्ड्यात अथवा शवपेटीत ठेवल्याचे अनेक सांगाडे उत्खनातून प्राप्त होतात. म्हणजे याचं वैशिष्ट्य काय तर मृत अवशेष जे आहे ते मृत अवशेष शिलावर्तुळात, दगडांच्या वर्तुळात, त्याचबरोबर खड्ड्यांमध्ये अथवा शवपेटीमध्ये पुरून ठेवले गेल्याचे अवशेष मिळालेले आहेत. मृतकासोबत लोखंडी भाले, बघा लोखंडी भाले आहेत, म्हणजे लोह धातूचं ज्ञान इथल्या लोकांना माहिती आहे. लोखंडी भाले, तलवारी, कट्यार, कुऱ्हाडी अशा हत्यारांचे अवशेष इथं या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. तर कसले लोखंडी भाले आहेत, तलवारी आहेत, कट्यारे आहेत, त्याबरोबर कुऱ्हाडी इथं लोकांना इथं मिळालेले आहेत. याचा अर्थ काय, या हत्यारांचा उपयोग परलोकात गेल्यानंतर तो या व्यक्तीला या ठिकाणी करता यावा म्हणून पुरले गेलेले आहेत, हे लक्षात घ्या. इथले लोक गहू, ज्वारी, बाजरी, उडीद, तांदूळ यांचं उत्पादन इथे या ठिकाणी घेतले जात होते. म्हणजे या काळामध्ये शेतीचा विकास तर आहेच, मात्र शेतीचा विकास होत असताना त्या ठिकाणी गहू, ज्वारी, बाजरी, उडीद आणि तांदळाची शेती इथले भागाचे लोक करत होते, अशी माहिती या ठिकाणी मिळते. याचबरोबर या काळामध्ये काही पाळीव प्राणी पण आपल्याला पाहायला भेटतात. मग ज्यामध्ये कुत्रा आहे, बैल आहे, घोडा आहे, गाय आहे, हरिण आहे. तर ही पाळीव प्राणी होती, परंतु यांचा उपयोग मांसाहारामध्ये आहारासाठी देखील केला जातो. म्हणजे कुत्रा, बैल, घोडा, गाय, हरिण, रानडुक्कर आणि त्याचबरोबर बकरा इत्यादी प्राण्यांचा मांसाहारीसाठी उपयोग या ठिकाणी केला जातो. तर जे प्राणी पाळीव आहेत त्यांचंच मांस इथे या ठिकाणी खाल्लं जात होतं, असं पण इथं माहिती या ठिकाणी मिळतीये. इथली मानव हे मातीच्या घरामध्ये राहतात, कच्च्या विटा आणि कुंडांनी बांधलेल्या घरामध्ये या ठिकाणी राहतात. इथे मात्र जी घरं आहेत ती कच्च्या विटांची बांधल्याची माहिती या ठिकाणी मिळते. इथले मानव सोनं, चांदी आणि ब्राउन्स या धातूपासून बनवलेले दागिने हे परिधान करत होते, अशी देखील माहिती इथे या ठिकाणी मिळते. सोनं, चांदी आणि ब्राउन्स इत्यादी धातूंची दागिने इथे परिधान केली गेल्याचं एकंदर या ठिकाणी पाहायला मिळत आहे. ठीक आहे, अजून काय इन्फॉर्मेशन आहे तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे, ते म्हणजे नैकुंड बद्दलची माहिती मिळेल. बघा, नैकुंड विदर्भामध्ये नैकुंड आहे आणि नागपूरमध्ये जुनापणी आहे. नाव नीट लक्षात ठेवा, विदर्भामध्ये नैकुंड आहे आणि त्याचबरोबर नागपूरमध्ये जुनापणी आहे. आता हे जुनापणी कुठून घेतलं मी तर इयत्ता 11वीचं जे नवीन पुस्तक आहे, जे प्राचीन भारताचा इतिहास या नावाचं पुस्तक आहे, तर त्या पुस्तकामध्ये नागपूरमध्ये जुनापणी आणि विदर्भात नैकुंड, इथं या पुस्तकात दिले विदर्भात नैकुंड, तर जुनापणी नागपूरमध्ये आहे. तर या भागामध्ये लोह शुद्ध करण्याची भट्टी सापडली आहे. सुद्धा नीट लक्षात घ्या, नैकुंड येईल किंवा जुनापणी विचारला जाईल. आणि इथं काय आहे तर लोह शुद्ध करणारी भट्टी आहे. तर लोह भट्टी आहे, लोह शुद्ध करण्याची भट्टी जुनापणी आणि नैकुंड मध्ये सापडल्याचं एकंदरीत दिसतं. यावरून धातू व्यवसाय हा या काळामध्ये मोठ्या प्रमाणात प्रचलित होता, अशी माहिती मिळते. या काळातील मानवाने शेतीसोबत पशुपालन याला देखील महत्व दिलं होतं, अशी माहिती आहे. कुंभाराच्या चाकावर मृद भांडी बनवणं, त्याचबरोबर त्यावर चित्रकला, नक्षीकाम, भाजून पक्के बनवणं, यामध्ये नक्षीकाम व इथली जी भांडी आहे ती भाजून पक्के बनवणं, त्यामध्ये ते कुशल असल्याचे पुरावे मिळतात. म्हणजे या भागातले लोक, महापाषाण काळातील जे लोक आहे हे कुंभाराच्या चाकावर मृद भांडी बनवत होते. त्याचबरोबर त्या मृद भांडावर चित्रकला आणि नक्षीकाम केली जात होती. आणि ही जी काही मातीची भांडी आहेत तर ती मातीची भांडी आगीवर भाजून बनवली जात होती, ते पक्के बनवली गेलेली आहे.
अशी माहिती या ठिकाणी म्हणजे तिथं नाद या ठिकाणी त्याचा होत होता, ही देखील माहिती या ठिकाणी पाहायला मिळते. याचबरोबर काच, दगडी मणी, नीलमणी इत्यादींचा वापर देखील अलंकारासाठी, दागदागिन्यासाठी केला जात होता. या प्रकारची माहिती इथे या ठिकाणी दिलेली आहे. या प्रकारे महापाषाण संस्कृतीमध्ये जे जे काही महत्वाचं इयत्ता 11वीच्या पुस्तकात आहे ते जसं तसं तुमच्या समोर ठेवण्याचा हा मी या ठिकाणी प्रयत्न करत आहे. एन्शंट झाल्यानंतर मिडिवल असणार आहे, मिडिवलच्या नंतर मॉडर्न, म्हणजे जे पुस्तक आहे इयत्ता 11वीचं त्यातले प्रत्येक लेसन तुम्हाला मी अत्यंत बारकाईनं या ठिकाणी शिकवणार आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. त्यामुळे ही लेक्चर सिरीज तुम्हाला येत्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी खूप महत्वाची या ठिकाणी असणार आहे. याचबरोबर मॉडर्न इंडिया जेव्हा लागेल तेव्हा तुम्हाला या ठिकाणी कंबाईनच्या परीक्षेसाठी, पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे ही लेक्चर सिरीज जी आहे ही चुकवू नका. ही व्यवस्थितरित्या सर्व विद्यार्थी मित्रांनी आपल्या मित्रांना ही लेक्चर सिरीज या ठिकाणी शेअर करा, लाईक करा या आपल्या लेक्चर सिरीजला. कारण इयत्ता 11वीचं पुस्तक मोफतपणे युट्यूबवर कोणच शिकवण्याची डेअरिंग करत नाही. ते डेअरिंग आपण इथे या ठिकाणी केलेली आहे मित्रांनो, खास तुमच्यासाठी केलेली आहे. तुमची डिमांड होती, बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी मला तसे मेसेज केले होते, इयत्ता 11वीचं पुस्तक सर युट्यूबवर मोफतपणे शिकवा. तर ती तुमची डिमांड मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. आता तुमची जबाबदारी आहे आपला टेलिग्राम चॅनल, आपला परिवार वाढवायचा. आणि त्यामुळे तुमच्याकडे जे काही लिंक असतील त्या लिंकवर हे लेक्चरचे लिंक शेअर करत चला. इयत्ता 11वीच्या पुस्तकावर डेली आपण सेशन या ठिकाणी घेणार आहोत. त्याचं आता हे दुसरं सेशन या ठिकाणी केलं. उद्याच्या सेशन मध्ये सातवाहन आणि त्याचबरोबर या ठिकाणी सातवाहन शासक आणि वाकाटकार बद्दलची माहिती पाहू. आणि आज शेवटचं सेशन जे आहे चालुक्य राष्ट्रकूट यांच्याबद्दलचं या ठिकाणी करूया. थांबूया मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.